हगवणे कुटुंबियांकडून मोठी सून मयुरी जगतापलाही मारहाण। दीर शशांक आणि ननंदेसह मयुरीचाही छळ। मारहाणीचे फोटो समोर। वैष्णवीचं बाळ अखेर कसपटे कुटुंबियांकडे सोपवलं। वैष्णवीच्या आईवडिलांकडे बाळ सोपवल्यानं कुटुंबियांना अश्रू अनावर। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांना फोन। हगवणेंवर कारवाई करण्याचं दिलं आश्वासन, तर या प्रकरणात माझा दुरान्वये संबंध नाही। दोषींवर कठोर कारवाई करणार अजित पवारांची माहिती। वैष्णवी हगवणे प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध। वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशीलची राष्ट्रवादीतून हकालपट्टी। दोघांनाही पक्ष सदस्यपदावरून केलं बडतर्फ। ज्योती मल्होत्रानं जुलै ते सप्टेंबरमध्ये 3 वेळा मुंबईला दिली होती भेट। पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय, तर ज्योतीला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी। ज्यांनी कुंकू पुसलं त्यांना आम्ही संपवलं। पुन्हा हल्ला केल्यास आणखी कडक कारवाई करणार पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा। बावीस एप्रिलचा बदला आम्ही 22 मिनिटांमध्ये घेतला। हे भारताचं रौद्र रूप, हा नवा भारत। पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकला पुन्हा एकदा मोदींचा तीव्र इशारा। पहलगाम हल्ल्याचा उद्देश हा धार्मिक दंगल घडवण्याचा होता। आसिफ मुनीर हा कट्टर धार्मिक व्यक्ती होता। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान। गेल्या 36 तासांपासून नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण नाहीच। कंपनी परिसरातील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात। राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची हवामान विभागाची माहिती।